विधान परिषदेच्या रणांगणात भाजपाने आपली तोफ डागली आहे। 6 नावं आणि राजकारणाची गणितं एका झटक्यात बदलली आहेत। कोणाला हुलकावणी तर कोणाला अनपेक्षित लॉटरी। पहा भाजपाचा मास्टर प्लॅन। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच यादीची चर्चा आहे, ती म्हणजे भाजपाची विधान परिषद उमेदवारी। या यादीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत। पहिली मोठी खेळी म्हणजे प्रमोद जठार। कोकणात राणेंच्या सोबतीला आता जठार यांची आक्रमक ताकद मिळणार आहे। निष्ठावंत कार्यकर्त्याला ताकद घेऊन भाजपानं कोकण किनारपट्टीवर आपली पकड अधिक घट्ट केली आहे। दुसरीकडे ठाण्यातून रोकटोक आणि सडेतोड अशा माधवी नाईक यांच्या रूपानं भाजपाने महिला शक्तीला संधी दिली आहे। देशभर महिला आरक्षणाची चर्चा सुरू असताना भाजपाने कृतीतून उत्तर दिलंय। अहिल्यानगरमधून विवेक कोल्हे यांचं नाव येणं हा फडणवीसांचा खरा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हेंनी पक्षासाठी माघार घेतली होती, त्या त्यागाचं फळ आज त्यांना मिळालंय। सहकार क्षेत्रातलं कोल्हे घराण्याचं वजन आता भाजपाच्या बाजूने झुकणार आहे। विदर्भातून संजय भेंडे आणि संघटनेतून सुनील कर्जतकर यांना संधी देऊन भाजपाने संघटना प्रथम हा संदेश दिलाय। भेंडे हे संघाच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत। ओबीसी चेहरा म्हणून त्यांची निवड महत्त्वाची आहे, तर कर्जतकर यांच्या रूपाने एका शांत आणि प्रभावी कार्यकर्त्याचा सन्मान केलाय। विशेष म्हणजे प्रज्ञा सातव यांच्या रूपाने भाजपाने थेट काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावलाय। पोटनिवडणुकीसाठी सातव यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडीला जोरदार धक्का देण्याची रणनीती भाजपाने आखल्याचं स्पष्ट दिसतंय। या यादीत प्रादेशिक समतोल तर साधलाच आहे, पण त्यासोबतच सोशल इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना पाहायला मिळतोय। निष्ठावंतांना डावललं जातंय हा आरोप खोडून काढत फडणवीसांनी आपल्या शिलेदारांना मैदानात उतरवलं आहे। भाजपाच्या या यादीत आगामी निवडणुकांसाठीची फिल्डिंग स्पष्ट दिसते। निष्ठा, अनुभव आणि भविष्यातील गरज यांची ही एक उत्तम सांगड आहे। थोडक्यात सांगायचं तर ही निव्वळ उमेदवारी नसून विरोधकांवर केलेली सर्जिकल स्ट्राईक आहे। निवडणूक कोणतीही असो, भाजपाचा अजेंडा एकच, करेक्ट कार्यक्रम। आता ही 6 नावं सभागृहात काय कमाल करणार आणि या खेळीचा निवडणुकीत किती फायदा होणार हे पाहणं रंजक ठरेल। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला आताच फॉलो करा। धन्यवाद।